आमच्याकडे ना एकाचा उपवास असला तरी सगळ्यांचाच उपवास असतो. उपवासाचे पदार्थ सगळ्यांसाठीच बनवायचे असते. तर आज मी बनवते शेंगदाण्याचे लाडू. उद्या आहे सोमवार, आहोंचा उपवास. तर इथे मी शेंगदाणे भाजून घेतलेत, गूळ चिरून घेतला आणि मिक्सरमध्ये फिरवून घेतला. आता शेंगदाण्याचे लाडू म्हटल्यावर ऋतूला तर खूप आवडतात. तर इकडे मी बारीक करून घेतलं आणि नंतर त्याचे लाडू बांधले. थंडीमध्ये गूळ शेंगदाण्याचे लाडू खाल्लेले चांगलं. तर मला डिंक लाडू पण बनवायचे आहेत, तर त्यासाठी मी लागणारं सगळं साहित्य आणून ठेवलं आहे. पण काय माहिती ते केव्हा बनवून होतील. म्हटलं तोपर्यंत शेंगदाण्याचे लाडू तरी बनवावेत. आणि उपवासासाठी मला उद्या भगरीचं थालीपीठ बनवायचं आहे. तर त्यासाठी मला भगर आणि शाबू ते पण भिजत घालायचं आहे. तर इथं माझे लाडू बनवून झालेले आहेत. तर आज आहे सोमवार. तर आज मला बनवायचे थालीपीठ. तर आज सकाळी सकाळी लवकरच मी भगर भिजायला घातली. तर थंडी खूप आहे, तर मग भिजेल का नाही म्हणून मी थोडंसं कोमट पाणी बनवून घेतलं आणि त्याच्यामध्ये भगर आणि इकडं हे शाबू, तर हे दोन्ही मी भिजायला ठेवलेले आहेत. तर ते 2-3 तास भिजू दिले आणि त्यानंतर इकडं मी बटाट्याची भाजी करायची आहे. तर त्यासाठी बटाटे कुकरला शिजायल्यासाठी ठेवलेले आहेत. तर आपण जी भगर भिजवून घेतलेली आहे ती मिक्सरमध्ये बारीक करून घेतली. आणि अशी बारीक अशी ती पेस्ट करून घेतली. आणि त्यानंतर जो आपण शाबू भिजवलेला आहे तो पण थोडं थोडं पाणी घालून बारीक करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर हे जे बारीक केलेले शाबू आणि भगर आहे ते दोन्ही एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे असं मिश्रण तयार झालेलं आहे. नंतर हे 15-20 मिनटं ठेवून द्यायचं. आणि तोपर्यंत मी बटाट्याची भाजी बनवून घेतली. तर हिरवी मिरची आणि कूट मीठ घालून ती मी बटाट्याची भाजी बनवून घेतलेली आहे. त्यानंतर आपण जे भगरीचं पीठ तयार केलेलं आहे त्यामध्ये थोडी मिरची आणि मीठ आणि थोडंसं दाण्याचं कूट घालून ते मिक्स करून घ्यायचं आहे. हे छान मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण याचे थालीपीठ किंवा त्याला आपण डोसेसुद्धा म्हणू शकतो. तर ते असं हे निर्लेपच्या तव्यामध्ये बनवून घ्यायचे. तर खूप छान होतात, जाळीदार, कुरकुरीत. तर इकडं मी डोसे किंवा थालीपीठ बनवून घेतलं आणि त्यानंतर रुद्रच्या पप्पांना इथं खायला दिलेलं आहे. तर रुद्रांश पण शाळेतून आला होता, तर त्याला पण आवडलं, त्याने पण खाल्लं ते. त्यानंतर मी बाकीचे राहिलेले डोसे पण बनवून घेतले. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.